हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका पाठ राखीन या मालिकेच्या आजच्या मंगळवार 25 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात भयानक ट्विस्ट आला आहे. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आलोक आणि प्राजक्ताचं लग्न होणार आहे. पण आलोकला माहीतच नाही आहे की त्याचं लग्न लावून दिलं जात आहे. आणि आलोकचं लग्न लावून देण्यासाठी सुलक्षणाने चक्क लग्नाच्या दिवशी आलोकला औषधं द्यायचं ठरवलं आहे, ज्या औषधांमुळे आलोक सुन्न होईल आणि मग त्याचं प्राजक्ताशी लग्न लावून देता येईल. परंतु जेव्हा अंबिकाने आलोकला ही औषधं दिली तेव्हा आलोक काही क्षणात बेशुद्ध पडलाय आणि इकडे प्राजक्ता ही नवरी बनून तयार आहे, पण आलोक हा बेशुद्धच आहे. मग आता आलोक हा लग्नाच्या मुहूर्ताच्या आधी उठेल की नाही, उठल्यानंतर तो कसं रिॲक्ट करणार, हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच भाग्या प्राजक्ताच्या हातात राखी बांधते, प्राजक्ता भाग्याच्या हातात राखी बांधते. या दोन बहिणींचं रक्षाबंधन सुरू असतं आणि तेवढ्यात कौस्तुभ तेथे येतो आणि या दोघींना रक्षाबंधन साजरं करताना पाहून म्हणतो, वा रे वा, तुमच्या दोघींचं रक्षाबंधन साजरं पण करून झालं का? पण तुम्हाला एक गोष्ट कदाचित लक्षात नाहीये की रक्षाबंधन हा भावा आणि बहिणीचा सण असतो. बहिणीने भावाच्या हातावर राखी बांधायची असते, बहिणीने बहिणीला राखी बांधायची नसते. आणि मी माझा लग्नाचा कुर्ता काय इस्त्री करायला गेलो तोपर्यंत तुम्ही सगळं उरकून सुद्धा घेतलं का? माझा विचार सुद्धा तुमच्या मनात आला नाही. या दोघी बहिणी हसू लागतात आणि म्हणतात, दादा तुला माहिती आहे ना, दरवर्षी आम्ही एकमेकींच्या हातावर राखी बांधतो. तू सुद्धा बस, आम्ही तुझ्या हातावर राखी बांधतोय, उद्या वेळ मिळणार नाही. आलोक म्हणतो, नाही नाही, मला नाही रक्षाबंधन करायचं साजरं, तुम्ही तुमचं तुमचं केलं ना, आता मी नाराज झालोय. तर भाग्य विचारते, वा रे वा, तुला रक्षाबंधन साजरं नाही करायचंय कारण तू आमच्यासाठी गिफ्ट नाही आणलंय. तर कौस्तुभ म्हणतो, असं काही नाही, उद्या मी गिफ्ट देणार आहे. प्राजक्ता आणि भाग्या त्याला पाट्यावर बसवतात आणि मग या दोघी बहिणी कौस्तुभच्या हातावर राखी बांधतात. प्राजक्ताच्या लग्नाच्या एक दिवस आधीच त्यांचं रक्षाबंधन हे साजरं होत असतं. कौस्तुभ सुद्धा खूप खुश होतो. प्राजक्ता भाग्या त्याला ओवाळतात, राखी बांधतात आणि त्याच वेळेस वैद्यबुवा, त्यानंतर चारू आणि आजी घरी येतात. वैद्यबुवा म्हणतात, पाहिलं का चारू, यांचं रक्षाबंधन साजरं पण करून झालं. चारू म्हणते, चला आता फक्त मिठाई भरवायची आहे, मी मिठाईसुद्धा आणली आहे. तेवढ्यात आजी म्हणते, हो हो, भरव भरव, आज तर प्राजक्ताला जास्त मिठाई भरव, कारण या घरात प्राजक्ताचा शेवटचा दिवस आहे आणि आता त्यातली सुद्धा शेवटची रात्रच बाकी आहे. आजीला आनंद झालेला असतो की प्राजक्ता हे घर सोडून जाणार आहे. मग चारू सगळ्यात आधी प्राजक्तालाच पेढा भरवते, त्यामुळे प्राजक्तालाही आनंद होतो, कारण एरवी तिचा नंबर सगळ्यात शेवटी असतो, पण आज तिचा पहिला नंबर लागलाय. प्राजक्ता पेढा खाते, मग चारू एक एक करून सगळ्यांना पेढा देते. तेवढ्यात भाग्य आणि कौस्तुभ धावतात, आई आम्हाला अजून एक पेढा पाहिजे, अजून एक पेढा पाहिजे. यांची मस्ती सुरू असते आणि हे सगळं पाहून प्राजक्ता खूप इमोशनल होते आणि मनातल्या मनात विचार करते, आज या घरात माझी शेवटची रात्र. आजी बोलली ते खरंच आहे, उद्यापासून मी या घरात नसेल. माझ्यासारख्या एका अनाथ मुलीला या घराने आपलंसं केलं, एवढं प्रेम, एवढी माया, एवढी आपुलकी दिली आणि शेवटी आता मी हे घर सोडून चालली आहे. सूर्यवंशींच्या घरी असंच कुटुंब मला मिळेल का? असंच प्रेम, अशीच आपुलकी, अशीच चांगली माणसं मिळतील का? असा विचार प्राजक्ता करते आणि घरातील सगळ्यांची मस्ती सुरू असते. दुसरीकडे आलोक आणि आरव हे दोघे चक्क व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत असतात. आता आरव हा तर अमेरिकेत आहे, दोघेही लॅपटॉपद्वारे बोलत असतात आणि आलोक आरवला विचारतो, आरव हे काय? तर आरव त्याला सांगतो, काय दादा विसरलास का? लहानपणी आपल्याला बहीण नव्हती, त्यामुळे आपण दोघे भाऊच रक्षाबंधन साजरं करायचो आणि एकमेकांना राखी बांधायचो. आता मी तुला राखी पाठवली आहे, तर ही राखी तुझ्या हातात तूच बांधून घे आणि एकदा का मी भारतात परत आलो मग तू माझ्या हातावर राखी बांध. आलोक म्हणतो, हो माहिती आहे. आणि मग आलोक स्वतःच्या हातातच ही राखी बांधत असतो. आणि मग आलोकला आरव विचारतो, तिकडे सगळं ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना? तर आरवला आलोक सांगतो, हो हो, सगळं ठीक आहे. आज आहे ना, समर आणि समायरा माझ्या रूममध्ये आले होते. आरवला आश्चर्य वाटतं, तो विचारतो का? तर आलोक त्याला सांगतो, अरे ती छोट्या आईची सून आहे ना, एक नंबरची विचित्र आहे. तिने त्या छोट्या मुलांच्या मनात माझ्याविषयी भीती घालून दिली आहे की आलोक काका असा आहे, आलोक काका तसा आहे, चिडला आहे. पण आज त्या मुलांना एक प्रोजेक्ट करायचा होता, मी त्यांना छान प्रोजेक्ट करून दिला.
तेव्हा त्यांना कळलं की आलोक काका असा विनाकारण कोणावरही चिडत नाही. हे ऐकून आरव खुश होतो. आरव विचारतो, प्रोजेक्ट झाला ना? आलोक सांगतो, खूप छान झालाय प्रोजेक्ट, त्यांची अख्खी शाळा पाहत बसेल. आरव म्हणतो, हो ते तर मला माहीतच आहे, आणि त्यांच्या टीचरला लगेच कळेल की हा प्रोजेक्ट त्यांनी नाही केलाय. अरे दादा, तुझ्यासारखा प्रोजेक्ट इतक्या लहान मुलांना जमणार आहे का? तर आलोक म्हणतो, तुला काय मी मूर्ख वाटलो का? त्यांना जमेल असं समोरच्याला वाटेल असाच प्रोजेक्ट मी त्यांना बनवून दिलाय. आरव म्हणतो, ठीक आहे ठीक आहे, चांगलं केलं. आणि अजून ते भाग्यश्री वगैरे बद्दल काही कळलं का तुला? काही माहिती मिळाली का? आलोक विचारतो, पुन्हा तीच भाग्यश्री? आरव म्हणतो, दादा आता तुझ्यापासून काय लपवायचं? माझ्या मनात आहे ना फक्त भाग्यश्रीचेच विचार येत असतात. येथे एखादी अमेरिकेत कर्ली गर्ल दिसली ना तरी मला असं वाटतं ही भाग्यश्रीच आहे की काय. आलोक हसू लागतो आणि म्हणतो, खरंच तुझ्या डोक्यातून त्या भाग्यश्रीचे विचार जात नाहीये आणि माझ्या आयुष्यातून ती भित्री भागूबाई जात नाहीये. आरव विचारतो, भित्री भागूबाई तिचं काय? आलोक सांगतो, अरे काय सांगू, आज मी ते समर समाऱ्याला प्रोजेक्ट करून देत होतो तेव्हा ती अचानक माझ्या रूमच्या खिडकीतून रूममध्ये आली. हे ऐकून आरवला सुद्धा आश्चर्य वाटतं. आलोक सांगतो, आणि तोल गेला तर सगळा कलर तिच्या चेहऱ्यावर लागला. आता बसली असेल घरी रडत. आरव म्हणतो, तू तिच्या चिडला तर नाही ना? आलोक सांगतो, नाही चिडलो. आता तुला वचन दिलंय ना चिडणार नाही, म्हणून चिडलो नाही. पण यानंतर मी गप्प बसणार नाही, एवढं लक्षात ठेव. या दोघा भावांच्या गप्पा सुरू असतात आणि आलोक म्हणाल्याप्रमाणे ही भित्री भागूबाई म्हणजे प्राजक्ता ही खरंच तिच्या घरी रडत असते. आता उद्या तिला लग्न करून जायचंय, त्यामुळे ती तिची बॅग भरत असते. ती बॅग उघडते आणि विचार करते, आयुष्यभराच्या आठवणी या बॅगमध्ये बसू शकतात का? मुलींचं खरंच किती अवघड असतं ना. आयुष्यभर एका घरात राहायचं, जन्म तेथे घ्यायचा, लहानचं मोठे तेथे व्हायचं आणि मग शेवटी एक दिवस ते घर सोडून कायमचं निघून जायचं. प्राजक्ता खूप इमोशनल होते आणि त्याच वेळेस वैद्यबुवा तेथे एक जुनी पेटी घेऊन येतात. प्राजक्ता कपडे भरत असते. वैद्यबुवांच्या डोळ्यात सुद्धा पाणी असतं. वैद्यबुवा प्राजक्ताच्या शेजारी बसतात. प्राजक्ताची हिंमतच होत नाही त्यांच्या डोळ्याला डोळा देण्याची. आणि वैद्यबुवा विचारतात, प्राजक्ता आहे का जागा या तुझ्या बॅगमध्ये? प्राजक्ता विचारते, काय झालं मामा? तर वैद्यबुवा म्हणतात, प्राजक्ता आज या घरात तुझी शेवटचा दिवस आहे, शेवटची रात्र आहे. उद्या तू लग्न करून जाणार, म्हणून मला रडू येत नाहीये, म्हणून माझ्या डोळ्यात पाणी नाहीये. तर माझी प्राजू एवढ्या लवकर का मोठी झाली या विचाराने माझ्या डोळ्यात पाणी येत आहे. प्राजक्तासुद्धा रडू लागते आणि मग वैद्यबुवा आपली ही पेटी उघडतात. यामध्ये प्राजक्ताच्या बालपणीच्या खूप साऱ्या वस्तू असतात. सगळ्यात आधी वैद्यबुवा प्राजक्ताचा पहिलीचा निकाल काढतात आणि म्हणतात, प्राजू तुला आठवतंय का, जेव्हा तू या घरी राहायला आलीस तेव्हा तुझा पहिल्यांदा रिझल्ट लागला होता आणि तू तुझ्या वर्गात पहिली आली होती. पालक म्हणून मी या तुझ्या निकालावर सही केली होती आणि तेव्हाच मला कळलं होतं की माझी प्राजू या मामाचं नाव मोठं करणार, सगळीकडे पहिला नंबर मिळवणार, आणि तू तेच केलं, सगळीकडे पहिला नंबर मिळवलास. प्राजक्ता इमोशनल होते आणि तेवढ्यात भाग्यासुद्धा तेथे येते. ती हे सगळं ऐकत असते. वैद्यबुवा तिला हा रिझल्ट देतात. प्राजक्ता हा रिझल्ट पाहत असते आणि तेवढ्यात वैद्यबुवा तिच्यासारखी आणखीन एक वस्तू या पेटीतून बाहेर काढतात. तर यामध्ये असते प्राजक्ताची रिबीन, लहानपणी जी आपल्या केसाला बांधायची. वैद्यबुवा सांगतात, प्राजू तुला या केसांच्या रिबीन खूप आवडायच्या, दिवसभर केसांना लावायची आणि रात्री झोपताना हाताला अशी गुंडाळून ठेवायची, बांधून ठेवायची, म्हणजे कोणाला समजणार नाही किंवा हरवणार नाही किंवा कोणी चोरी करणार नाही. प्राजक्ता या रिबीन पाहते. मग वैद्यबुवा त्यातून एक ग्रीटिंग कार्ड काढतात आणि प्राजक्ताला सांगतात, प्राजक्ता या घरात जेव्हा तू आलीस तेव्हा पहिल्यांदा माझा वाढदिवस होता ना, तू माझ्यासाठी एक ग्रीटिंग कार्ड बनवलं होतं आणि या ग्रीटिंग कार्डला देताना तू बोबडं बोलायचीस, मामा मी तुझ्यासाठी हे बनवलंय. खरंच तुझे शब्द बोबडे होते, तुझ्या भावना निरागस होत्या, परंतु माझ्या आयुष्यात यापेक्षा सुंदर गिफ्ट मला दुसरं कोणतंच मिळालं नाही. मामा खूप इमोशनल झालेले असतात, जुन्या आठवणी जागवत असतात. प्राजक्ता, भाग्या दोघींच्या डोळ्यात पाणी असतं, मामाच्याही डोळ्यात पाणी असतं. आणि मग मामा प्राजक्ताच्या लहानपणीची एक छोटीशी बाहुली बाहेर काढतात आणि प्राजक्ताला सांगतात, प्राजू ही बाहुली आठवतीये का, जेव्हा तुझे आईबाबा हे जग सोडून गेले आणि मी तुझ्या घरी तुला घ्यायला आलो तेव्हा फक्त तुला आणि या बाहुलीला घेऊन मी आलो होतो. आणि त्यानंतर जेव्हा तू एकदा घरी झोपली होतीस
तेव्हा मी पाहिलं की तू या बाहुलीला कवटाळून झोपली आहेस आणि तू या बाहुलीचं नाव पिल्लू असं ठेवलं होतं, कारण तुझी आईसुद्धा तुला पिल्लू अशीच हाक मारायची. मला तेव्हा कळलं की प्राजूला तिच्या आईची आठवण येते आणि जशी आई तिला कवटाळून झोपत असेल तशी प्राजू या बाहुलीला कवटाळून झोपली आहे. मग मी तुला प्रेमाने जवळ घेतलं आणि त्या दिवशी माझ्या प्राजूला पुन्हा कधीच या बाहुलीची गरज नाही पडली. प्राजक्ता भाग्या रडत असतात. वैद्यबुवा प्राजक्ताला विचारतात, प्राजू, एवढी बाहुली मी माझ्याजवळ ठेवू का? म्हणजे बाकीचं सगळं तू घेऊन जा, पण ही बाहुली माझ्याकडे राहू दे, म्हणजे मला असं वाटेल की माझी प्राजूच माझ्याजवळ आहे. हे ऐकून प्राजक्ता खूप रडू लागते. वैद्यबुवांना मिठी मारते. वैद्यबुवांच्याही डोळ्यात पाणी असतं. तेवढ्यात भाग्यासुद्धा येते, या दोघांना मिठी मारते. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप इमोशनल आहे. तुमच्याही डोळ्यात पाणी येईल यात शंका नाही. आणि इकडे सुलक्षणाच्या घरी डॉक्टर आलेले असतात आणि सुलक्षणाने आता आलोकचं लग्न कसं लावायचं, तर आलोकला सुन्न करणारी औषधं द्यायची आणि मग त्याचं प्राजक्ताशी लग्न लावायचं असा सुलक्षणाचा प्लॅन असतो. डॉक्टर सुलक्षणाला काही औषधं देतात आणि सुलक्षणा विचारते, डॉक्टर, ही कसली औषधं आहेत? डॉक्टर सांगतात, ही औषधं घेतल्यानंतर आलोक शांत होईल. खरं सांगायचं तर आलोक हा सुन्न होईल. आपल्या आजूबाजूला काय घडतंय हे त्याला कळणार नाही आणि तुम्ही त्याच्याशी जसं काही बोलाल, त्याच्याकडून तुम्हाला जे काम करून घ्यायचं असेल ते काम तुम्ही त्याच्याकडून करून घेऊ शकता. सुलक्षणा आणि अंबिकाला आश्चर्य वाटतं. सुलक्षणा विचारते, पण डॉक्टर, ही नेमकी कशाची औषधं आहेत? डॉक्टर सांगतात, ही एन्झायटीचीच औषधं आहेत, फक्त डोस थोडा जास्त आहे, त्यामुळे ही औषधं घेणारा व्यक्ती काही तासांसाठी सुन्न होऊन जातो. अंबिका विचारते, डॉक्टर, एक शंका होती, ही औषधं घेतल्यानंतर किती वेळ त्याचा इफेक्ट असतो आणि त्याचा काही साईड इफेक्ट होऊ शकतो का? डॉक्टर सांगतात, आता प्रत्येक व्यक्तीच्या शरीरातील क्षमता, ताकद, त्याचं वय या गोष्टींवर अवलंबून असतं. पण आलोकचा विचार करायला गेल्यावर साधारणतः 14-15 तास त्याचा इफेक्ट असू शकतो. कधी कधी लवकरसुद्धा इफेक्ट उतरू शकतो. त्यामुळे ही ॲडिशनल औषध दिली आहे, ही सुद्धा तुम्ही देऊ शकता. मग सुलक्षणा म्हणते, डॉक्टर, या औषधांचा काही साईड इफेक्ट नाही आहे ना? डॉक्टर सांगतात, साईड इफेक्ट असा काही नाही आहे, काळजी करण्याची गरज नाही आहे, तुम्ही आलोकला ही औषधं देऊ शकतात. अंबिका विचारते, पण डॉक्टर, जर तुम्हीच लग्नात असता तर बरं झालं असतं, म्हणजे किती डोस द्यायचा आहे, कधी औषध द्यायची हे आम्हाला कळलं असतं. तर सुलक्षणा म्हणते, नाही अंबिका, जर डॉक्टर पुन्हा पुन्हा आलोकजवळ आले तर आलोकलाही शंका येईल आणि वैद्य कुटुंबाला सुद्धा शंका येऊ शकते. त्यामुळे हे काम तुलाच करावं लागेल. तुझ्यावर त्याचा सर्वात जास्त विश्वास आहे, तुलाच त्याला ही औषधं द्यावी लागतील. डॉक्टर सांगतात, काळजी करण्यासारखं काही नाही आहे, सगळं काही ठीक होईल. आणि सुलक्षणाला सुद्धा हेच हवं असतं. आलोक आणि प्राजक्ताच्या लग्नाचा दिवस तिच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. आणि इकडे प्राजक्ता आणि भाग्या या दोघी एकत्र झोपलेल्या असतात, पण दोघींना सुद्धा झोप लागत नाही. प्राजक्ताला हे माहीत असतं, त्यामुळे प्राजक्ता एकाच बाजूला तोंड करून झोपलेली असते आणि भाग्या मात्र कधी इकडे कधी तिकडे अशी कूच बदलत असते. मग दोघी एकमेकींसमोर येतात आणि भाग्या म्हणते, प्राजक्ता, मला हा विचारच सहन होत नाहीये की आज तुझ्या घरातील शेवटची रात्र आहे. म्हणजे उद्या सकाळी जेव्हा मी डोळे उघडेल तेव्हा तू माझ्या बाजूला असशील, परंतु जेव्हा परवा मी डोळे उघडणार तेव्हा तू माझ्या बाजूला नसणार. कसं होईल माझं? लहानपणापासून तूच माझ्या बाजूला असायची. तुझ्या हातात घेऊनच मी माझं संपूर्ण आयुष्य काढलंय. प्राजू ही फक्त माझी बहीण नव्हती, तर माझी सपोर्ट सिस्टीम होती. तुझ्याजवळ मी रडलीये, तुझ्याजवळ मी हसलीये, तुझ्याजवळ मी माझं दुःख सुख सगळं काही सांगितलंय आणि आता तीच माझी प्राजू माझ्याजवळ नसेल तर कसं होईल माझं? प्राजक्तासुद्धा इमोशनल होते. या दोघी बहिणी उठून बसतात आणि भाग्या प्राजक्ताला म्हणते, प्राजक्ता, तुझं लग्न होतंय, तू एका नवीन घरात जातीये, तुझं आयुष्य बदलणार आहे आणि मी माझं सांगत बसलीये. तू आज मला एक वचन द्यायचं, जरी तुझं लग्न झालेलं असलं आणि तू हे घर सोडून जात असली तरीसुद्धा तुला कोणतीही अडचण आली, तुला कोणताही त्रास झाला तरी सगळ्यात पहिला फोन तू मला करायचा. जरी तू सासरी असली ना तरी मी तुझ्या सासरी येणार आणि तुला कुणी त्रास देत असेल ना तर मी त्याला सोडणार नाही. प्राजक्ता म्हणते, भाग्या, काळजी करू नकोस, मी त्या घरी सुखात राहणार आहे. तर भाग्या म्हणते, प्राजक्ता, खरंच तू नसशील तर कसं होईल माझं? प्राजक्ता म्हणते, अगं तू एवढं टेन्शन का घेतेयस? फक्त थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे.
म्हणजे प्राजक्ताला असं म्हणायचं असतं की काही दिवसांनी आरव आणि तुझं लग्न होईल आणि मग तू सुद्धा त्याच घरी राहायला येशील. तर भाग्या विचारते, म्हणजे थोड्या दिवसांचा प्रश्न आहे म्हणजे? प्राजक्ता सांगते, अगं मला असं म्हणायचं होतं की काही दिवसानंतर मी तुला भेटायला येईल ना, मग तुला माझी एवढी आठवण नाही येणार. प्राजक्ता आणि भाग्या या दोघी एकमेकींकडे पाहतच राहतात आणि मग दोघी झोपायचं ठरवतात. दोघी झोपी जातात आणि पाहता पाहता दुसरा दिवस उजाडतो आणि सगळ्यात आधी प्राजक्ता उठते. प्राजक्ता पाहते की भाग्याने तिचा हात हातात घेतलाय. प्राजक्ता ही उठून बसते. भाग्या अजूनही झोपलेलीच असते आणि इकडे सुलक्षणा सुद्धा झोपेतून जागी होते. उठल्या उठल्या ती देवाला हात जोडून म्हणते, परमेश्वरा, आज माझ्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे. आज माझ्या आलोकचं लग्न आहे आणि एकदा का माझ्या आलोकचं प्राजक्ताशी लग्न झालं की मग त्याचं नशीब बदलणार. सगळं काही ठीक होऊ दे, कोणतंही विघ्न येऊ देऊ नकोस. आणि इकडे भाग्यासुद्धा झोपेतून उठते आणि प्राजक्ताला म्हणते, प्राजक्ता तू अलार्मच्या आधीच उठलीस का? प्राजक्ता हो म्हणते आणि भाग्या म्हणते, अगं प्राजू, आज तुझं लग्न आहे. भाग्या खूप एक्सायटेड असते. प्राजक्ताला घट्ट मिठी मारते. दोघीही खुश होतात आणि इकडे आलोक हा सकाळी सकाळी मस्त रेडी झालेला असतो. आलोकला माहीत नसतं की आज त्याचं लग्न आहे. आलोक त्याचं रुटीनमध्ये असतो. तेवढ्यात अंबिका तेथे येते आणि म्हणते, सॉरी सॉरी आलोक, खूप उशीर झाला. आलोक म्हणतो, अगं काही नाही उशीर झाला, चल मी नाश्ता करतो. आलोक नाश्ता करतो आणि अंबिका त्याची औषधं पाहू लागते, जी औषधं डॉक्टरांनी काल रात्री दिली होती. आणि अंबिकाला खूप भीती वाटते, कारण डॉक्टरांनी सांगितलं होतं या औषधांचा योग्य डोस द्यायला हवा, नाहीतर काहीतरी चुकीचा साईड इफेक्टसुद्धा होऊ शकतो. आणि डॉक्टरांनी काय सांगितलं, कसं सांगितलं, आलोक सुन्न होईल, या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात. आणि अंबिकाला खूप टेन्शन येतं की आता आलोकला ही औषध द्यायची आहे, त्याच्यावर काही विचित्र परिणाम व्हायला नको. आणि तेवढ्यात आलोक आपला नाश्ता वगैरे संपून येतो. अंबिकाला असा खांद्यावर थपथप करतो. अंबिका घाबरून मागे वळून पाहते. आलोक विचारतो, काय झालं एवढं दचकायला? अंबिका म्हणते, काही नाही, ही घे तुझी औषधं. अंबिका आलोकच्या हातात औषध देते. आलोक औषधं घेतो. अंबिकाला मात्र खूप टेन्शन येतं की आता आलोकवर या औषधांचा काय परिणाम होणार आहे. अंबिका त्याच्याकडेच पाहत असते. आलोक औषधं घेतो, पाणी पितो आणि अचानक त्याला काहीतरी विचित्र वाटतं. त्याला गुंगल्यासारखं वाटतं आणि आलोक चक्क जागेवरच कोसळतो. बेशुद्ध होऊन त्याच्या बेडवर पडतो. अंबिका खूप घाबरते. आलोक निश्चित पडलेला असतो, बेशुद्ध झालेला असतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, पाठ राखीन या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. प्राजक्ताची तिच्या माहेरी शेवटची रात्र, त्यात वैद्यबुवांनी तिला ज्या काही जुन्या आठवणी दिल्या, जुन्या वस्तू दिल्या, हे सगळं पाहून खरंच खूप छान वाटलं. खूप इमोशनल एपिसोड होता. कोणत्याही मुलीसाठी लग्नाच्या आधील रात्र ही खरंच खूप इमोशनल असते. तिच्या सगळ्या जुन्या आठवणी, तिचं बालपण, तिचे आईवडील, तिचं कुटुंब, हे सगळं सोडून तिला सासरी जायचं असतं आणि हे सगळं काही सोपं नाही आहे. तर दुसरीकडे आलोकला लग्नासाठी तयार करायला सुलक्षणा आणि अंबिकाने त्याला औषधं दिली आहेत आणि या औषधांचा दुष्परिणाम झाला आहे. औषधं घेताच आलोक ढगात गेलाय. आता आलोकचं काय होईल हे तर आपल्याला पुढील एपिसोडमध्येच कळेल. फ्रेंड्स, खरंच पाठ राखीन मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. परंतु या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आलोक हा बेशुद्धच असेल. अंबिका त्याला उठवण्याचा प्रयत्न करणार, आलोक उठ, आलोक उठ, पण आलोक जागचा हलणारच नाही. आलोक सुन्न नाही झालाय, कायमचा सुन्न झालाय असं दिसतंय. तो काही उठत नसेल. त्यामुळे अंबिकाला खूप टेन्शन येईल आणि इकडे सुलक्षणा आपल्या कुटुंबाला घेऊन चक्क लग्नाच्या हॉलवर पोहोचणार. तेथे वैद्य कुटुंब आधीच आलेलं असेल आणि सूर्यवंशी कुटुंबाचं स्वागत करेल. परंतु सुलक्षणाबरोबर आलोक नसणार आहे. त्यामुळे वैद्यबुवा विचारतील, सुलक्षणा मॅम, आलोकराव कुठे आहेत? ते का नाही आले? आता याचं उत्तर सुलक्षणा देईल नक्कीच की आलोकला तयार व्हायला वेळ लागतोय, त्याचा ड्रेस नाही आलाय, तो येतोय, पार्लरला गेलाय, असं काहीतरी ती थातूरमातूर कारण नक्की देणार. आणि इकडे प्राजक्ता ही पूजा करत असेल. तेवढ्यात भाग्या तेथे येईल आणि प्राजक्ताला विचारणार, प्राजू, तुझं आलोक सूर्यवंशींशी काही सकाळपासून बोलणं झालंय का? प्राजक्ता म्हणेल नाही. तर भाग्या सांगेल, अगं थोडा प्रॉब्लेम झालाय. संपूर्ण सूर्यवंशी कुटुंब आलं आहे, परंतु आलोक सूर्यवंशी आलेले नाहीयेत आणि ते कोठे आहेत हे कोणालाच माहीत नाही.
हे ऐकून प्राजक्ताला मोठा धक्काच बसेल. आता आलोक हा कोठे गायब झालाय हा प्रश्न तिला सुद्धा पडणार आणि इकडे आलोक मस्त निवांत झोपलेला असेल. मग आता झोपलेल्या अवस्थेतच सुलक्षणा प्राजक्ता आणि आलोकचं लग्न लावून देते की काय हे पाहायला मजा येणार आहे. आता आलोक हा शुद्धीत कधी येईल, त्याला शुद्धीत यायला उशीर झाला तर लग्नाचा मुहूर्त टळून जाईल. आलोक आणि प्राजक्ताचं हे जगावेगळं लग्न पाहायला मजा येणार आहे एवढं मात्र नक्की. परंतु प्राजक्ताने आणि आलोकने हे लग्न करायचं तर ठरवलंय. बिचाऱ्या आलोकला तर हे माहिती सुद्धा नाहीये की आपलं प्राजक्ताची लग्न होणार आहे. मग कसं असेल हे जगावेगळं लग्न? आलोक हा शुद्धीत येईल की नाही? अंबिका त्याला वेळेत घेऊन येऊ शकेल की नाही? प्राजक्ता आणि आलोकच्या लग्नात काय काय अजून मजा येईल हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि पाठ राखीन या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.